नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षणमध्ये तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वीचा विषय आहे इतिहास व राज्यशास्त्र. यातला जो राज्यशास्त्र हा विभाग आहे, यामधला पहिला धडा जो आहे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी, या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ एंडपर्यंत जरूर बघा, आवडल्यास लाईक करा. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातील पहिला, स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था. अ. राजकीय व्यवस्था, ब. आंतरराष्ट्रीय व्यवस्था, क. सामाजिक व्यवस्था आणि ड. यांपैकी नाही. तर विद्यार्थ्यांनो, याचं बरोबर उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था. स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यवस्था. दुसरा, राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी. पर्याय बघा, युद्ध टाळणे, वसाहतींचे स्वातंत्र्य, राष्ट्राची अर्थव्यवस्था करणे, निशस्त्रीकरण करणे. तर या पर्यायांपैकी पर्याय अ, युद्ध टाळणे, हे उत्तर आहे. तिसरा, शीतयुद्ध या घटनेमुळे संपले. पर्याय बघा, संयुक्त राष्ट्राची स्थापना, सोव्हिएत युनियनचे विघटन, लष्करी संघटनाची आणि क्युबाचा. तर यापैकी पर्याय ब हा जो आहे, सोव्हिएत युनियनचे विघटन, या घटनेमुळे शीतयुद्ध संपले. विद्यार्थ्यांनो, प्रश्न पुढचा दुसरा प्रश्न, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. त्यातील पहिला, पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. उत्तर आहे हे विधान बरोबर आहे. आणि त्याचे कारण, पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला. तर या प्रकारचे हे जे प्रश्न आहेत, हे 2 मार्क्सला विचारले जातात. दुसरा आहे, शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले. उत्तर, हे विधान चूक आहे. कारण शीतयुद्ध काळात जगातील बहुतेक देश 2 महासत्तांच्या गटात सामील झाले होते. दुसरा मुद्दा, राष्ट्रांची अशी 2 गटात विभागणी होणे म्हणजे द्विध्रुवीकरण होय. अर्थात शीतयुद्धामुळे जगाचे द्विध्रुवीकरण झाले. इथे त्यांनी एकध्रुवीकरण दिलेलं आहे, तर ते नसून द्विध्रुवीकरण आहे. तिसरा, मिखाईल गोर्बाचेव यांच्या धोरणामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. तर विद्यार्थ्यांनो, हे जे विधान आहे हे बरोबर आहे, त्यामुळे उत्तरामध्ये आपण हे विधान बरोबर आहे असं लिहायचं. आणि कारण, पहिला मुद्दा, सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइक म्हणजेच पुनर्रचना आणि
ग्लासनोस्त म्हणजे खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली. दुसरा पॉइंट, या धोरणांमुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. म्हणून मिखाईल गोर्बाचेव यांच्या धोरणामुळे लोकशाहीला चालना मिळाली. हे विधान बरोबर. चला विद्यार्थ्यांनो, प्रश्न तिसरा बघणार आहोत. पुढील संकल्पना स्पष्ट करा. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. यातला पहिला जे आहे ते आहे शीतयुद्ध. तर याचे उत्तर, पहिला पॉइंट, दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले. दुसरं, या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधामध्ये होता. तिसरा पॉइंट, अर्थात प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक असा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करणे याला शीतयुद्ध असे म्हणतात. नेक्स्ट पॉइंट, अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रस्पर्धा, विचार प्रणालीतील भेद, परस्परांना कटशह देण्याची वृत्ती म्हणजेच शीतयुद्ध होय. अर्थात दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या दोन महासत्ता उदयास आल्या होत्या. त्यांच्यात असलेल्या तणावपूर्ण संबंधाला शीतयुद्ध म्हटले जाते. दुसरा आहे तो आहे अलिप्ततावाद. उत्तर, पहिला पण, शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचे द्विध्रुवीकरण होत होते, पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचे नव्हते. अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे जे धोरण स्वीकारले त्याला अलिप्ततावाद असे म्हणतात. अलिप्ततावाद ही शीतयुद्धात काळातील एक महत्त्वाची चळवळ होती. तिसरा आहे परस्परावलंबन. उत्तर बघा, पहिला पॉइंट, कोणत्या ना कोणत्या कारणासाठी जगातले सर्व देश अवलंबून असतात, यालाच परस्परावलंबन असे म्हणतात. तर इथं आपण सगळ्यात पहिल्यांदा त्याची काय दिली ही व्याख्या. दुसरा, राष्ट्र कितीही मोठी, समृद्ध आणि विकसित असो, ते कधीच सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही. मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते. यालाच परस्परावलंबन म्हणतात. परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
चौथा आहे द्विध्रुवीकरण. उत्तर बघा. पहिला पॉइंट, शीतयुद्ध काळात जगातील बहुतेक देश दोन महासत्तांच्या गटात सामील झाले होते. राष्ट्रांची अशी दोन गटात विभागणी होणे म्हणजे द्विध्रुवीकरण होय. द्विध्रुवीकरणामुळे शीतयुद्धाचा आवाका वाढला, तणावाचे क्षेत्र व्यापक झाले. आणि पाचवा आहे जागतिकीकरण. उत्तर बघा विद्यार्थी. जागतिकीकरण ही जी टीप लिहा विचारली आहे किंवा संकल्पना स्पष्ट करा, हे महत्वाचं आहे. याच्या आधी सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं होतं, त्यामुळे मी इथे इम्पॉर्टंट मार्क करते. पहिला, शीतयुद्धानंतर व्यापार व आर्थिक संबंधांमध्ये खुलेपणा आला. यामुळे भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचे जगभर संचरण होऊ लागले. दुसरा आहे, जगभरातील लोकांमध्ये विचार, कल्पनांची देवाणघेवाण वाढली. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने जगातल्या घटना व घडामोडी सर्वत्र कळू लागल्या. देशांच्या सीमारेषांना पूर्वी इतके महत्त्व राहिले नाही. या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असे म्हणतात. तिसरा मुद्दा, विविध देशात माहिती तंत्रज्ञान, भांडवल, लोक, बाजारपेठा आणि वस्तू यांचा मुक्त संचार आणि देवाणघेवाण म्हणजेच जागतिकीकरण होय. विद्यार्थ्यांनो, आता पुढचा प्रश्न आलेला आहे. प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर विद्यार्थ्यांनो, राज्यशास्त्र या भागाबरोबरच इतिहासचे सुद्धा सर्व धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. स्वाध्याय 9th इतिहास ही प्लेलिस्ट बनवली आहे. याच्यामध्ये जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता. त्यातला आता पहिला प्रश्न, पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा. तर आपण त्यासाठी एक मस्त व्यवस्थित असा चार्ट बनवूयात. तर मुद्दा काय आहे बघा. पहिला कालखंड म्हणजे कोणत्या कालखंडामध्ये पहिले महायुद्ध झाले आणि दुसरे झाले. तर पहिले महायुद्धाचा कालखंड होता 1914 ते 1918. तर दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड होता 1939 ते 1945. दुसरा मुद्दा बघा, सहभागी राष्ट्र. तर पहिल्या महायुद्धामध्ये कोणते सहभागी राष्ट्र होती आणि दुसऱ्यामध्ये कोणती होती. तर मित्र राष्ट्र कोणती कोणती होती. ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका. आणि मध्यगत राष्ट्रे होती जर्मन, ऑस्ट्रिया हंगेरी, ऑटोमन साम्राज्य आणि बल्गेरिया. तर दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्र होते ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, त्यानंतर कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन आणि अमेरिका. तर अष्टराष्ट्रे होती जर्मनी, जपान आणि इटली. त्यानंतर त्याचा परिणाम राजकीय क्षेत्रात काय परिणाम झाला, आर्थिक क्षेत्रात काय परिणाम झाला. पहिल्या महायुद्धाचा बघा, जागतिक राजकारणात महासत्ता म्हणून अमेरिकेचा उदय झाला. जर्मनी, रशिया, ऑस्ट्रिया, हंगेरी आणि तुर्कस्तान यांची साम्राज्ये नष्ट झाली. तर आर्थिक परिणाम काय झाले बघा. जगातील अनेक राष्ट्रांनी आर्थिक स्थिती ढासळली. युद्धकाळात शेती, उद्योगधंदे थंड झाले.
जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे महागाई वाढली. हे झाले पहिल्या महायुद्धाचे राजकीय आणि आर्थिक परिणाम. आता दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम. राजकीय. या महायुद्धात पराभव झाला म्हणून जर्मनी, इटली व जपान यांच्या साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. ती राज्ये विजयी होऊनही अतोनात नुकसान झाले. यामुळे साम्राज्यातील लोकांच्या समस्या सोडवण्यात अपयश आले. आर्थिक परिणाम काय झाले? मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्यामुळे जगातील सर्वच राष्ट्रांची अर्थव्यवस्था कोलमडली. युद्ध संपल्यावर सामान्य माणसाच्या जीवनात हाल अपेष्टा कमी होण्याऐवजी त्या वाढल्या आणि अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडला. तसेच युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ स्थापना झाली आणि नंतर नाटो आणि संयुक्त राष्ट्र संघटना या आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाल्या. यातीलच आता दुसरा प्रश्न. शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या? उत्तर. 1945 पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेली शीतयुद्ध नंतर संपुष्टात आली. शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक गोष्टी किंवा आपण बाबी म्हणून कारणीभूत ठरल्या. त्या पुढील प्रमाणे आहेत. तर बघा, अगदी व्यवस्थित आपण याचं उत्तर देतोय. पहिला पॉइंट. सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले. राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले. दुसरा. सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी पेरेस्ट्रोइका म्हणजेच पुनर्रचना आणि ग्लासनोस्त म्हणजेच खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली. या धोरणामुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. त्यानंतरचा तिसरा मुद्दा. पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या. चौथा मुद्दा. सोव्हिएत युनियनचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली. रशिया हा सोव्हिएत युनियनमधील सर्वात मोठा देश होता. तर चला विद्यार्थ्यांनो, आता या स्वाध्यायामधला हा आपण शेवटचा प्रश्न बघणार आहोत. तर प्रश्न काय आहे बघा. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले? ठीक आहे, तर चला याचं उत्तर बघूयात. सोव्हिएत युनियनच्या विघटनाबरोबर शीतयुद्ध संपले. या शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात पुढील महत्त्वाचे बदल घडून आले. पहिला पॉइंट. जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. त्यानंतर राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. लोकांमधील विचार आणि कल्पनांचाही मुक्त संचार होऊ लागला. तिसरा आहे. सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचे ठरवल्याने अन्य राष्ट्रांना मदत करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले.
म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखाद्या देशाला शत्रू राष्ट्र म्हणून संबोधण्याऐवजी स्पर्धक राष्ट्र ही संकल्पना पुढे आली. चौथा मुद्दा, संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत. आणि पाचवा मुद्दा, पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले. तर हे झाले शीतयुद्धाच्या समाप्तीनंतरचे जागतिक राजकारणात झालेले महत्त्वाचे बदल. तर एकूण 5 पॉइंट्स आपण दिला आहे. तर विद्यार्थ्यांनो, आता हा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.